दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। माणगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि युवा सेना कोर टीमचे सचिव विकास गोगावले यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या राजीव साबळे सारखा हरामखोर माणूस संपूर्ण रायगड जिल्ह्यात नाही या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या राजीव साबळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करत गोगावले यांना थेट आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले। व्हिडिओमध्ये राजीव साबळे म्हणतात, जे हरामाचे पैसे खातात त्यांनाच हरामखोर म्हणतात। या विधानामुळे माणगाव तालुक्यात राजकीय वादाचा भडका उडाला आहे। स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेवर चर्चा सुरू आहे। काही ठिकाणी सोशल मीडियावरून दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत आहे। या सर्व घडामोडींमुळे माणगावमधील शिवसेना आणि विरोधी गटात वादाची लाट उसळली आहे। आता यापुढे दोन्ही नेत्यांचे समर्थक काय पाऊल उचलतात आणि पक्ष पातळीवर यावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। राजकारणातले हे शब्दांचे रण आता चिघळण्याची शक्यता आहे। माणगावच्या राजकीय रणांगणात ही लढाई कुणाच्या विजयाने संपते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। एक व्हिडिओ क्लिप बघितली काल रात्री, त्यामध्ये विकास गोगावले आमदार पुत्र मंत्री पुत्र यांनी मला हरामखोर असं म्हटलेलं आहे। वास्तविक हरामखोर म्हणजे कोण? हरामाचे जे पैसे घालतात त्यांना हरामखोर म्हणतात। हरामाचे पैसे जो अधिकाऱ्यांच्या बदल्याने बढत्यांमध्ये हरामाचे पैसे घेतात ते हरामखोर, जे पास्को मध्ये पैसे खातात ते हरामखोर, जे महाड MSDC मध्ये पैसे खातात ते हरामखोर। लक्षात घ्या। त्यामुळं आमचं कधी हरामाच्या पैशाचा संबंध आलेला नाही। आणि शिवीगाळ करायची तर आम्ही खांदाळातले होतो, आम्हाला तुमच्यापेक्षा IMI शिव्या येतात देताना, समजलं काय? तेव्हा पुन्हा एकदा प्रयोग झाला असा तर शिवीगाळ आम्हाला पण करता येते, एवढं लक्षात ठेवा। आमदार आमचे वडील पण होते, पण आम्ही सुसंस्कृत, वडील आमचे संस्कार आमच्यावर केले चांगले, पण आम्ही शिवीगाळ करत नाही, तर आम्हाला शिवीगाळ करता येते। लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव, माणगाव। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।